माझे नाव सौ पुष्पा जितेंद्र जाधव। जे इंडसचं हेल्पलाईन कार्ड आहे ते माझे मिस्टर जितेंद्र शिवाजी जाधव यांच्या नावामध्ये आहे। त्यांचा ID नंबर 96197 आहे आणि हे माझं सेकंड गोल्ड कार्ड आहे। माझे मिस्टर जितेंद्र शिवाजी जाधव यांच्या तोंडाला डावीच्या बाजूला उजव्या बाजूला गाठ आलेली होती, तर त्या गाठीची सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला होता। नशीब म्हणजे माझ्या मिस्टरांना तसा माझा विरोध होता, हेल्पलाईन कार्ड काढणं किंवा इंडसला जॉईन होणं। तसं म्हणजे मी त्या स्कीम आहेत असं मला वाटत होतं, त्यावरती माझा विश्वास नव्हता। परंतु जेव्हा मला त्यांनी टोटल जे आमचे सिनियर आहेत भुजबळ म्हणून त्यांनी सर्व टोटल मला ते समजावून सांगितलं। त्यानंतर मग आम्ही ते गोल्ड कार्ड इंडस कंपनीचं मेंबरशिप घेण्याचं म्हणजे मान्य केलं। त्यानंतर मग 8,000 रुपये म्हणून आम्ही मेंबरशिप घेतली। पहिली तपासणी माझीच तिथं झाली। पहिल्याच वेळेला जे इम्प्रेशन होतं ह्या हॉस्पिटलचं टोटल स्टाफ वगैरे, तर हेच इम्प्रेशन आमच्या मनावरती कोरलं गेलेलं होतं। त्यानंतर रिन्यू करताना सुद्धा म्हणजे मला वाटत नव्हतं की रिन्यू करण्याची गरज आहे, कारण जसं प्रत्येकाला वाटतं की आम्ही तर अजून तरुण आहे, काय म्हणजे होणार आहे, आजारपण वगैरे होऊ शकत नाही। म्हणून माझ्या मिस्टरांना मी फक्त म्हणजे माझ्या विरोध करून त्यांनी स्वतःच फक्त रिन्यू केलेलं होतं आणि त्यानुसार हे अचानकच आजार उद्भवला आणि त्यानंतर मग इंडस हेल्थ प्लसमुळं टोटल आमचं बिल आलेलं आहे 2,90,383 रुपये। त्यातले इंडसने 2,65,937 रुपये पेड केलेले आहेत आणि आम्हाला फक्त 24,447 एवढीच अमाऊंट भरावी लागत आहे। तर माझा सगळ्यांना सल्ला राहील की म्हणजे वरून जरी हे वाटत असेल की साधं कार्ड आहे किंवा याकडं काय लक्ष द्यायचं वगैरे असं जरी काय वाटत असेल तर असं करू नका। हे आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणा किंवा एक महत्त्वाची मूलभूत गरज आहे आणि माझ्यासारखा म्हणजे जो काही माझा पूर्वीचा विचार होता तसं न करता आता इंडस हेल्थ प्लस हे सर्वांच्या सामान्य नागरिकांची एक मूलभूत गरज झालेली, तरी सर्वात जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करा।